आपण चौथा अध्याय पाहतो. ह्याच्यामध्ये अगदी सुरुवातीचाच भाग आपण पाहिलेला आहे. पहिलाच मुद्दा आपण अजून पाहतो आणि त्यामध्ये भगवंताने अर्जुनाला एक अशी फार पूर्वीपासून चालत आलेली अशी एक परंपरा सांगितलेली आहे की हा कर्मयोग जो काही मी तुला सांगितलेला आहे तो काही मी फक्त पहिल्यांदा तुला सांगतोय असं नाही, तर ही कर्मयोगाची परंपरा म्हणजे ज्ञानावर अधिष्ठित कर्म करण्याची परंपरा ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आणि त्याचा उल्लेख करताना त्यांनी सूर्याचा उल्लेख केलेला आहे. विवस्वत असं म्हटलेलं आहे. म्हणजे विवस्वान देवता ज्या सूर्यामध्ये अधिष्ठित असते म्हणून त्याला विवस्वान असं म्हणतात. तर त्या सूर्याला मी आधी सांगितला, त्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर्य कशा प्रकारे कार्य करत असतो. रोज आपला लोकांना प्रकाश देणं काही काळ आणि त्यामुळे सर्व जीवन चालू राहतं. हे सूर्य कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, कर्तृत्वाचा अभिमान न धरता असं जे आणि सर्वांच्याकडे समत्व दृष्टीने पाहत की ह्याला प्रकाश दिला आणि त्याला नाही असं नाही, प्रकाश हा सगळ्यांसाठी असतो. अशा प्रकारे सूर्य काम करतो. आणि सूर्याकडून पुढे मनु हे शिकला. आणि मनु म्हणजे पहिला मानव हे शिकला. आणि मग त्यानंतर पुढे राजर्षी सगळे निराळे राजे, इक्ष्वाकूचा उल्लेख आहे की इक्ष्वाकू हा सूर्यकुळातला फार प्राचीन काळातला फार महत्त्वाचा असा राजा. तर इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूच्या नंतर इतर राजर्षी अशाच प्रकारे कार्य करत होते. आणि असा कित्येक काळ गेला. म्हणजे हा कर्मयोग हा अस्तित्वामध्ये बराच काळ होता. पण त्यानंतर मात्र अशी परिस्थिती झाली की आता सांप्रत हा शब्द त्यांनी वापरला की आज सांप्रत म्हणजे आजच्या काळामध्ये हा योग अस्तित्वामध्ये राहिला नाही. आणि त्याचं कारण काय, तर माणसं आपल्या शरीराचे भोग आणि सगळे एकूण प्रापंचिक भोग ह्याला इतकी मोहित झाली की तेच फक्त आयुष्य आणि त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे कर्म हे कशासाठी करायचं, तर फक्त आपल्याला भोग मिळावे ह्यासाठी कर्म करायचं अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यामुळे मग आपोआपच ज्ञानावर आधारित कर्म करणं, ज्ञानपूर्ण कर्म करणं हा योग दुरावला गेला. आणि ह्या मध्यंतरीचा काळ हा अशा प्रकारे गेला की ज्या वेळेला हा कर्मयोग अस्तित्वात नव्हता म्हणून मी तुला आता पुन्हा हा योग सांगतोय असं भगवंतांनी अर्जुनाला म्हटलेलं आहे. आणि मग नंतर त्यांनी आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये ह्या योगाबद्दल, कर्मयोगाबद्दलचं फार सुंदर आणखीन विवेचन भगवंतांनी केलेलं आहे की जे आता आपण ह्याच्या पुढे पाहणार आहोत. तर मला असं वाटतं की आपण आत्तापर्यंत 31व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो की मी तुला हा योग का सांगतोय. आणि ते सुद्धा इतक्या ह्या संग्रामाच्या काळामध्ये, युद्धाच्या काळामध्ये मी तुला हा योग सांगतोय. म्हणजे युद्धाचा काळ असा आहे की ज्या वेळेला इतकं सगळं आजूबाजूला गोंधळ, आवाज सगळं चाललेलं आहे आणि प्रत्येकाचं आता जीवाची परीक्षा तिथे आहे. अशा प्रसंगी मी तुला हे सगळं तत्वज्ञान सांगतोय याचं कारण भगवंतांनी सांगितलं की का मी सांगतोय हे तू लक्षात घे की मला ह्या कुठल्याही गोंधळाचा, गडबडीचा मला काहीही
माझ्यावरती परिणाम होत नाही. याचं कारण असं की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुझं जे अज्ञान आहे ते मला घालवायचं आहे, की ज्या अज्ञानामुळे आज तू असं म्हणतोयस की मी युद्ध करणार नाही, असं जे म्हणतो आहेस ते तुझं अज्ञान गेलं पाहिजे. आणि युद्ध करणार नाही म्हणजे जे काम जे कर्म त्याच्याकडनं त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये अपेक्षित आहे, ज्याला आपण नेहमी विहित कर्म असं म्हणतो, ते विहित कर्म करण्याचंच त्याने नाकारलेलं आहे. म्हणजेच कर्म मी करणार नाही. तर ते जे तू म्हणतोयस ना, तर मला तुझ्या मनातलं हे सगळं अज्ञान घालवायचं आहे आणि तुला ज्ञानपूर्ण कर्माला मला त्या मार्गाला लावायचं आहे. तुझ्याकडून ते कर्म व्हावं, ज्ञानपूर्ण कर्म व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी हा योग तुला सांगतोय. आणि ते तिथे ती 31वी ओवी संपली की परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी, असं म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी मी तुला हा योग सांगतोय. आता इथपर्यंत भगवंत अर्जुनाला सुरुवातीला जे काही सांगतायत या अध्यायामध्ये तो भाग आलेला आहे. आता त्याच्या पुढे अर्जुन काय म्हणतोय ते आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये पाहायचं आहे. आता अर्जुन उवाच असं 4थ्या श्लोकाच्या आधी म्हटलेलंच आहे. तर आता अर्जुन काय म्हणतोय पहा, की तव अर्जुन म्हणे हरी, हरी म्हणजे कृष्णा, अर्जुन कृष्णाला असं म्हणतोय. आता मधल्या थोड्या ओव्या गाळते कारण आवश्यक नाही आहे तो भाग, म्हणून मी पुढे जाते. 35वी ओवी बघा, ह्याला जोडून मी 35वी ओवी घेते. तव अर्जुन म्हणे हरी, आता कुसेन जे मी काही, लक्षात आलं? 35वी ओवी सांगते. तव अर्जुन म्हणे हरी, आता कुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई तेवीची तेवीची देवे कोपावे ना काही बोलाय का, अशी ती ओवी आहे. की आता पुसेन जे मी काही, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. जे काही तू आत्ता बोललास त्याच्यावरती माझ्या मनामध्ये काही शंका आली आहे, मला तुला काही प्रश्न विचारायचा आहे. तेथ निके चित्त देई म्हणजे नीट लक्ष दे. निके म्हणजे मी काय विचारतोय ह्याच्याकडे नीट लक्ष दे. तेवीची देवे कोपावे ना काही म्हणजे मी तुला असा काहीतरी प्रश्न विचारतोय म्हणून माझ्यावर रागावू नकोस बाबा. काय काय झालं? नाही सापडत नाही म्हणून नाही, ते 35वा नंबर माझ्याकडे आहे. माझी 35च आहे ना. चौथ्या श्लोकामधला जो त्यानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्यातली साधारण मध्ये ही ओवी येते बघा. आता पुसेन जे मी काही, तेथे निके चित्त देई देवीची देवे कोपावे ना काही बोलाय का. म्हणजे देवा माझ्यावरती रागवू नकोस बाबा, की मी काहीतरी तुला विचारतोय म्हणून माझ्या या विचारण्याला, माझ्या या प्रश्नाला रागवू नकोस. कारण मी तुला नाही विचारणार, बोला एकामध्ये हा एक भाव आहे की मी तुला नाही विचारणार तर कोणाला विचारणार, असं तो म्हणतोय. की तूच मला हे सांगू शकशील म्हणून मी तुला विचारतोय. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. तरी मागील जे वार्ता म्हणजे आत्ता, मागील म्हणजे आता आधी जे काय तू बोललास ना की मी हा योग सूर्याला सांगितला, मग मनू शिकला, मग पुढे इक्ष्वाकू शिकला, हे जे सगळं म्हणजे मी ह्या प्राचीन काळातल्या सगळ्यांना मी सांगितला हा योग, असं जे काही तू म्हणतोयस ते मागील म्हणजे ते जे काही तू म्हणालास मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना. म्हणजे ते बाबा माझ्या नावेक म्हणजे ते काही झालं तरी
ही एक गोष्ट माझ्या चित्ताला, माझ्या मनाला काही पटली नाही, म्हणजे माझ्या विचारांना काही कळली नाही. तू काय म्हणतोयस ते मला हे पटलं नाही. आता का पटलं नाही त्याचं कारण तर पुढे सांगतोय. जे तो विवस्वतू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाहिला उपदेशिला. म्हणजे तो काय म्हणतोय की अरे ज्या विवस्वताचा तू उल्लेख करतोयस, विवस्वत म्हणजे सूर्य, ज्या सूर्याचा विवस्वताचा तो उल्लेख करतोय, तो विवस्वत, जे तो विवस्वतू म्हणजे काही असं जे म्हटलंय ना त्याचा अर्थ आणि त्याच्या पुढची ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, ह्या दोन्ही ओळींचा मिळून मी अर्थ सांगते. पहा कसा, की ज्या विवस्वानाची तू गोष्ट सांगतोस ना, तो विवस्वान सूर्य कधी जन्मला, कधी त्याचा उदय झाला, आपल्याला काय माहिती आहे. ही गोष्ट इतक्या प्राचीन काळची आहे की काय म्हणतोय, वडीला ठाऊवे नाही, म्हणजे माझ्या वाडवडिलांना सुद्धा माहिती नाही की सूर्य कधी काळचा हे, आणि इतक्या पूर्वीच्या माझ्या वाडवडिलांना सुद्धा हे माहिती नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशिला. म्हणजे मग तू कधी पाहिलंस त्याला, की माझ्या वाडवडिलांनी सुद्धा ज्याला पाहिलं नाही, माझ्या पूर्वजांनी सुद्धा ज्याला पाहिलं नाही, त्याला तू कधी पाहिलंस बाबा, आणि तू त्याला उपदेश केला म्हणतोस, हे कसं शक्य आहे. हे काही मला पटत नाही आहे. पुढे तसंच आहे, तो तरी आई की जे बहुता काळाचा, आणि तू तव कृष्ण सांपेचा, म्हणून गाईये मातूचा विसंवादू. म्हणजे तो तरी आई की जे बहुता काळाचा, म्हणजे अर्जुन म्हणतोय की असं आम्ही ऐकलंय, ऐकी जे आम्ही असं थोडंफार ऐकलंय की तो फार पूर्वीचा कधीचा तरी आहे. ज्यांचा तू उल्लेख केला हे सगळेच फारच पूर्वीचे कधीचे तरी आहेत, एवढं आम्ही थोडंफार ऐकलेलं आहे. आणि अरे कृष्णा, आणि तू तव कृष्ण सांपेचा, म्हणजे अरे कृष्णा तू तर आत्ताचा ते तर इतक्या प्राचीन काळचे, आणि तू तर बाबा आत्ताचा, म्हणून गाईये मातूचा विसंवादू. म्हणून बाबा मला या तुझ्या बोलण्यामध्ये विसंवाद म्हणजे विसंगती, मला ह्या तुझ्या बोलण्यामध्ये विसंवाद वाटतोय, विसंगती वाटते. की तू आत्ता माझ्या समोर आहेस आणि कुठल्या पूर्वीच्या कोणाची तरी गोष्ट करतो आणि त्यांना मी उपदेश केला असं म्हणतोय, हे कसं काय बाबा शक्य आहे. आता तिथून म्हणजे हा खरं अर्जुनाचा प्रश्न आहे, तेवढा आपल्याला समजला म्हणजे झालं. त्याच्या पुढे तेच पुन्हा आणखीन काही वेगळ्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी मांडले. आता 38व्या ओवीनंतर त्याच्या पुढे 5वा श्लोक येतो. पहा, त्या 5व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतो. माझ्या ह्याच्यानुसार 41वी ओवी आता आपण पाहतो. हां, तव कृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जयी होता, तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गा हे नेणसी, पै जन्म आम्हा तुम्हासी बहुते गेले, परी तियेन तू न स्मरिसी आपली तू. हां, आता ह्या दोन्हीचा सगळ्याचा मिळून अर्थ सांगते. 41-42. तर कृष्ण काय म्हणतोय, भगवंत काय म्हणतायत की अरे पंडुसुता, अरे अर्जुना, तो विवस्वान जयी होता, म्हणजे ज्या वेळेला होता, जयीवर अनुस्वार आहे ना, त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की जयी होता, म्हणजे ज्यावेळी तो होता. विवस्वान म्हणजे सूर्य त्यावेळेला होता याचा अर्थ की त्याचा जन्म झाला म्हणा. विवस्वान जयी होता,
तै आम्ही नसो, म्हणजे त्यावेळेला आम्ही नव्हतो, म्हणजे मी नव्हतो. तू आत्ता म्हणालास की तू तर आत्ताच आहेस, सध्याच्या काळातला आहे, तर त्या काळामध्ये मी नव्हतो. ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझं. आता लक्षात आलं असेल ना की ही तुझ्या मनामध्ये एक भ्रांती आहे, की तुझ्या मनातली, तुझ्या चित्तातली ही एक भ्रांती आहे, हा एक भ्रम आहे. म्हणजे तुला नीट काय, सत्य काय ते तुला माहिती नाही आहे. तर ही भ्रांती आहे, हा भ्रम आहे. आता पुढे तेच पुढे म्हटलेलं आहे, तरी तू गा हे नेनसी. अरे बाबा अर्जुना, तू गा. गा ह्याचा तर आपण जसं मराठीमध्ये बाबा म्हणतो ना, म्हणून मी म्हटलं की अरे बाबा अर्जुना, तू हे नेणसी, म्हणजे तुला हे माहिती नाही आहे. जाणणं आणि नेणणं, जाणणं आणि नेणणं म्हणजे त्याच्या विरोधी. तुला हे माहिती नाही आहे, तरी तुला हे माहिती नाही आहे. पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली. म्हणजे अरे बाबा अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म आत्तापर्यंत होऊन गेले. ह्या सगळ्याचा अर्थ नीट, पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली, म्हणजे तुझे आणि माझे आत्तापर्यंत अनेक जन्म होऊन गेले. म्हणजे या ठिकाणी पुनर्जन्माची कल्पना आहे, म्हणजे स्पष्टच आहे की अनेक, म्हणजे आता जरी कृष्णाचा जन्म आणि अर्जुनाचा जन्म याच्यामध्ये फरक आहे, आणि तो कसा फरक आहे हे आपण आता पुढे पाहणार आहोत. पण या ठिकाणी मुख्यतः हे अर्जुनाला तो सांगतोय की तुझे अनेक जन्म झाले. हे खरं म्हणजे त्याला म्हणायचं आहे की तुझे अनेक जन्म, हां, बहुते गेली. परितीये न स्मरसी आपली तू. बघा अगदी स्पष्ट आहे, तुला आठवत नाही आहे. खूप जन्म तुझे होऊन गेलेत, पण तुला आठवत नाही आहे, तुला आठवत नाही आहे. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे. बघा आता अवतार शब्द स्पष्ट आला आहे, अवतार. मी जेणे जेणे अवसरे, म्हणजे मी ज्या ज्या वेळी, अवसरे म्हणजे वेळी, मी ज्या ज्या वेळी, जे जे होऊनी अवतरे म्हणजे जो जो अवतार मी घेतला, ज्या ज्या वेळी जो जो अवतार मी घेतला, ते समस्तही स्मरे धनुर्धरा. म्हणजे मला ते सगळं पूर्ण आठवतंय. तुला तुझे जन्म आठवत नाहीत, पण अर्जुना मला माझे सगळे अवतार आठवत आहेत. मी या पृथ्वीवरती ज्या ज्या रूपामध्ये आलो ते सर्व मला आठवत आहे. आणि ह्याचं कारणच मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं की तो स्वेच्छेने जन्म घेतो. अवतार ज्याला म्हटलं जातं तो स्वेच्छेने घेतलेला जन्म असतो. आणि आपले जे जन्म असतात ते निसर्गतः झालेले जन्म असतात, त्याच्यामध्ये आपली स्वेच्छा काही नसते. तर म्हणजे आपल्या आणि भगवंताच्या जन्मांमध्ये हा फार मोठा फरक आहे की त्याला जन्म म्हणणं हेच खरं म्हणजे आधी बरोबर नाही. आणि म्हणून आपण गीता पुढे बघत गेलो ना, पुढे आत्ताच थोड्या वेळाने लक्षात येईल तुमच्या की त्याला दिव्य जन्म म्हटलं, दिव्य जन्म म्हटलेलं. आपला जो जन्म आहे तो साधा जन्म आहे, अवतार जो आहे तो दिव्य जन्म आहे, दिव्य जन्म आहे. तर मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे. मला सगळं आठवतंय अर्जुना, धनुर्धरा, मला ते सगळं आठवतंय. आता पुढे तेच आणखीन सांगितलंय, म्हणून आघवे मागील मज आठवे. हां, तेच
तोच उल्लेख पुन्हा केला आहे. मला माझं सगळं आठवतं आहे, माझंही जन्म आठवतं आहे, तुझंही जन्म. आघवे म्हणण्यामध्ये ते दोन्ही आहे. मला सर्वच आठवतं आहे, मला सगळं काही आठवतं आहे. आता आठवतं आहे म्हटल्यानंतर आता अवतार ही कल्पना कशी स्पष्ट होत गेली आहे पुढच्या भागामध्ये बघा. मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. फार महत्त्वाचा एक विचार आहे हा. मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. संबंधच हा पुढचा भाग आहे ना, तो महत्त्वाचाच आहे. अगदी म्हणजे अवतार ह्या कल्पनेचं सगळं विवेचन त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. मी अजूही म्हणजे मी अज आहे, मी अज आहे. अज, म्हणजे नकारार्थी. जेव्हा शब्द लावला जातो त्यावेळेला त्या गोष्टीला नकार दिलेला असतो, बरोबर आहे. तर अज म्हणजे जन्मणं किंवा जन्मलेला. मी अज आहे म्हणजे मी खरं म्हणजे माझं मूळ स्वरूप कसं आहे तर मी अज आहे. म्हणजे माझा जन्म होत नाही. कारण का की हा ईश्वर आहे ना, परमेश्वर आहे, की तो आहेच, कायमचा आहे, मूळचाच आहे. म्हणजे ज्याला आद्य फार आपल्याला माहिती, आपण सांगूच शकत नाही की तो कधीपासून आहे, तो मूळचा आहेच. म्हणजे जन्म होणं ह्याला काय, ह्याचा अर्थ काय असतो की जन्म होणारी कुठलीही गोष्ट पूर्वी नसते, आता असते, आणि त्यानंतर जन्म संपल्यानंतर मरणानंतर पुन्हाही नसते. म्हणजे फक्त मधला काळच ती असते. पण जो अज असतो त्याला हा प्रश्नच येत नाही. तो अज आहे म्हणजे तो कायमचा आहेच, तो कायमचाच आहे. त्याला जन्म हा प्रकारच नाही. पण तो दैवकीच्या पोटातूनच आला ना. काय माहिती का चारुताई, मी एक सांगते हां, म्हणजे मला प्लीज मला ट्राय टू अंडरस्टँड की काय माहिती आहे, आपल्याला ही संबंध कल्पना एका पाठोपाठ एक बघत आपल्याला समजावून घ्यायचे. हे जे सगळे प्रश्न आहेत ना, एकदा मी कधीतरी सांगितलं होतं, तुम्ही होता की नाही मला माहीत नाही, मी एकदा वर्गात सांगितलं होतं की तुम्हाला जे काही मनामध्ये शंका येतात ना, कुठेतरी लिहून ठेवा, मागच्या एखाद्या पानावर लिहून ठेवा, एक कागद ठेवा वेगळा त्याच्यासाठी. कारण त्या ज्या शंका आहेत ना तुम्हाला सुटतील. हां, तुम्हालाच, म्हणजे मलाही त्याचं उत्तर द्यावं लागणार नाही. ह्या सगळ्या शंकांचं उत्तर जसजसं आपण पुढे जातोय, आणि फार पुढेही नाही, आत्ताच आपण ही अवतारी कल्पना समजावूनच घेतोय, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं कळणारच आहे. तर आणि म्हणूनच मी आत्ता अगदी फार थोडक्यात पण फार महत्त्वाचा एक शब्द सांगितला की त्याला दिव्य जन्म, साधा जन्म नाही, त्याला दिव्य जन्म म्हणतो. आणि तुम्ही आता विचारलंच आहे म्हणून मी अगदी फार थोडक्यामध्ये पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की जो अवतार आहे ना, ज्याला अवतार असं म्हटलं जातं, तो जरी आता तुम्ही म्हणता की देवकीच्या पोटी जन्मला, कारण त्याला शेवटी मानवी देह धारण करायचा आहे, त्यामुळे त्याला त्या प्रकारे अस्तित्वामध्ये यावंच लागणार. तो काही असा वरून पडलेला भाग नाही आहे, काही कशातून तरी तो निर्माण झालेला असायलाच पाहिजे. अगदी म्हणजे सगळ्या आपल्या कल्पना पहा, ब्रह्मदेवाची सुद्धा कल्पना कसं आहे की भगवंताच्या श्रीकृष्णाच्या नाभीतून ते जे कमळ आहे त्याच्यातून तो जन्मला, म्हणजे काहीतरी एक त्याच्या मागे असतं. तर ह्या ज्या कल्पना आहेत, तर हे जे सर्व आहे ना की अवतार ही कल्पना तशी की तो एक अत्यंत महत्त्वाचा एक दिव्य जन्म ज्याला म्हणतात, की ज्याचा पुढे उल्लेख येणार आहे की माझा दिव्य जन्म आणि माझं दिव्य कर्म जो कोणी जाणतो, आणि जाणतो ह्याचा अर्थ असा की केवळ नाहीतर ह्याचे अर्थ कळले म्हणजे जाणलं
असं नव्हे. जाणतो ह्याचा अर्थ असा की त्यानुसार आचरण करतो की आता त्याचा जन्म असा झाला आहे, परंतु त्याचं जे सगळं कर्म आहे, त्याची जी सगळी कार्यपद्धती आहे, ती पद्धती आपण आपल्यामध्ये निर्माण करणं, त्याला जाणणं म्हणतात. तर हा माझा दिव्य जन्म आणि माझं दिव्य कर्म जो जाणतो, तो त्याला परम मुक्ती मिळते असं पुढे येणारच आहे. तर ह्या सगळ्या ही अवतारी कल्पना एकदम कुठलेही प्रश्न न विचारता, मी सगळ्यांनाच हे मी सांगते की कुठल्या मनात येतील शंका, आणि आल्याच पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये जर शंका आल्या नाही तर आपण काही विचारच करत नाही असा त्याचा अर्थ असतो. जे ऐकलं ते आपलं गृहीत धरायचं असं नसतं. आपल्या मनामध्ये शंका आली पाहिजे, पण आली शंका लिहून ठेवा, थोडासा बी पेशंट. हे सगळं आपल्याला समजणार आहे. तर ही अवतारी फार महत्त्वाची कल्पना आहे. आणि आता थोडंसं बोलतेच आहे तर सांगूनच एक महत्त्वाची गोष्ट सांगून टाकते की हा जो अवतार, हा जो कृष्णाचा अवतार आहे, रामाचा अवतार आहे, किंवा आपण जर जास्ती व्यापक दृष्टीने पाहिलं ना तर ख्रिस्ताचा सुद्धा अवतार आहे, बुद्ध हा सुद्धा अवतार आहे. हे सगळं हे अवतरण, ह्याचा अर्थ वरून खाली येणं. आता वरून खाली येणं म्हणजे ते काही असं पडत नाही, तो कुठेतरी जन्म होतो म्हणून तो देवकीच्या पोटी जन्मला. पण अवतरण ह्याचा अर्थ वरून खाली पडणं नव्हे. अवतरण ह्याचा अर्थ असा आहे की मानवी जीवन किंवा मानवी अवस्था, मानवाची अवस्था आणि ईश्वराची दिव्य अवस्था ह्याच्यामध्ये एक रेषा आहे. ह्याच्यामध्ये एक ह्या दोन्हीची विभागणी करणारी एक रेषा आहे. काल्पनिक ही काय अशी आपण रेषा दाखवू शकत नाही. तर ईश्वरी अवस्था, दिव्य अवस्था आणि मानवाची अवस्था, आपली अवस्था, ह्याच्यामध्ये जो एक फरक आहे की आपण आहेच ना, आपण शरीर म्हणून जगतो. आपण शरीराचे सगळे भोग, सगळे प्रापंचिक भोग ह्याच्या मागेच आपण असतो. आपण कर्म करतो ते त्याच्यासाठी करतो. आज अर्जुन सुद्धा मी युद्ध करणार नाही म्हणतोय, ते कशासाठी? तर मी ह्या माझ्या आप्तांचा मी वध केला तर मला पाप लागेल, मला नरक भोगावं लागेल, म्हणजे ते कर्मफळ मला भोगावं लागेल, ते मला नको, म्हणून मला युद्ध नको असं तो म्हणतोय. म्हणजे आपण कर्मफळाच्या दृष्टीने आपली कर्म सगळी आखत असतो, करत असतो. तर हे जे आपली मानवीय अवस्था आहे, ह्या मानवी अवस्थेत आणि दिव्य अवस्थेत, ईश्वरी अवस्थेत जो एक भेद आहे, जी एक विभागणी आहे, ती विभागणी, ती रेषा नष्ट करून ती ईश्वरी शक्ती ज्या वेळेला मानवी रूपात येते त्याला अवतार म्हणतात. लक्षात आलं? त्याला अवतार म्हणतात की ईश्वरीच शक्ती आहे सगळं. म्हणजे ईश्वर जे काही करेल, ईश्वराचं जे स्वरूप आहे, ईश्वर जे काही कार्य करतो तेच कार्य, तेच स्वरूप मानवी रूपात, मानवी देहामध्ये असणं म्हणजे अवतार असणं. लक्षात आलं? म्हणजे ह्या दोन अवस्था भिन्न आहेत. ईश्वरी अवस्था, दिव्य अवस्था आणि मानवी अवस्था. केवढा फरक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आणि म्हणून कृष्णाचं, रामाचं हे जे त्यांचं चरित्र आपण का शिकायचं असतं ते ह्याच्यासाठी असतं की, किंवा आपल्या संतांचं सुद्धा चरित्र आणि संतांचा उपदेश आपण का शिकायचा असतो ह्यासाठीच असतो की त्याच्यातून आपल्याला आदर्श काय हे कळत असतं. आणि अवतार हे असंच, म्हणजे
असं मी म्हणेन की आदर्श मानवाचं अगदी आदर्श रूप कि ज्याला दिव्य रूप म्हणता येईल असं एक उदाहरण हे अवतार निर्माण करत असतात, आपल्यासमोर ठेवत असतात. ज्याला दिव्य शक्ती म्हणता येईल असं दिव्य शक्तीचं अत्यंत उदात्त अत्यंत उत्तम असं उदाहरण म्हणजे पुरुषोत्तम ज्याला म्हटलंय, उत्तम पुरुष कसा असतो त्याचं उदाहरण हे अवतार आपल्या समोर ठेवत असतात. आणि म्हणून मी आधी एकदा सांगितलं होतं की भगवंताने जे म्हटलंय की माझंच पाहना असं तो म्हणतो, तो अहंकार नाही, उलट तो केवढं तरी मोठं एक आपल्याला उपदेश करत असतो की माझं उदाहरण तू लक्षात घे, माझं उदात्त स्वरूप तू लक्षात घे आणि त्यासारखा अर्जुना तू हो असं त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून हे अवतार हे असं उदाहरण आहे. हे सगळे अवतार जे होऊन गेले हे आपल्याला असं काहीतरी उच्च शिकवायला आलेत की जे ईश्वरी रूप असतं आणि जे मानवी रूप असतं ह्यातला भेद नाहीसा व्हावा आणि मानव ईश्वरी अवस्थेला जावा. लक्षात आलं? मानव ईश्वरी अवस्थेला जावा. ईश्वर आणि मानव ह्याच्यातला भेद नाहीसा होऊन मानव ईश्वरी अवस्थेला जावा. आणि जे शक्य असतं, जे शक्य असतं म्हणून अवतार आपल्याला आपल्यासमोर येतात, आदर्श दाखवून देण्यासाठी आपल्या भूतलावर येतात. की आपण ज्याला म्हणजे अवतरण, दोन शब्द वापरते पहा मी. अवतरण म्हणजे वरून तो आलाय, वरून ह्याचा अर्थ की जे आपली जी काही एक मानवी अवस्था आहे त्याच्यापेक्षा उच्च अवस्था, त्या उच्च अवस्थेतून तो मानवी शरीरात आलाय, तो अवतरलाय म्हणजे खाली आलाय. त्याचं सगळं जे काही मूळ स्वरूप आहे, आणि मूळ स्वरूप कसं आहे की त्याला काही मर्यादा नाही, त्याला कालाची मर्यादा नाही, त्याला गुणांची मर्यादा नाही, त्याला आकाराची मर्यादा नाही. तो कुठल्याही सर्व काल तो अस्तित्वात आहे, तो सर्वत्र आहे. म्हणजे अशा कुठल्याही मर्यादेत त्याला नाही असा ईश्वर मर्यादित स्वरूपात आला. बरोबर आहे? मानव हा मर्यादित आहे ना. आपण ह्या काळात असतो, पुढे आपण नसणार आहोत, पूर्वी आपण नव्हतो. म्हणजे आपल्या काळाला मर्यादा आहे, आपल्या गुणांना मर्यादा आहे, सगळ्याच मर्यादित स्वरूपामध्ये आपण जीवन जगतो. पुरुषोत्तम तसा नसतो. पुरुषोत्तम हा आपल्यापेक्षा अत्यंत दिव्य अवस्थेमध्ये असतो. तर म्हणून दोन शब्द मगाशी मी म्हटलं, मी दोन शब्द वापरते पहा. अवतरण करून म्हणजे अवतार घेऊन मानवाचं आरोहण करायचं. दोन शब्द किती महत्त्वाचे आहेत पहा. अवतरण आणि मानवाचं आरोहण. मानवाला अशा दिव्य ईश्वरी अवस्थेला न्यायचं. मानव आज त्या अवस्थेत नाही, आपण माणसं त्या अवस्थेत नाही. आपल्यामध्ये अनेक अनेक प्रकारचे दोष आहेत, अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे ईश्वराचं दर्शनही आपण आपल्याला होऊ शकत नाही. तर ते सर्व हे मानवाचं आरोहण व्हावं म्हणून ईश्वर अवतरित. लक्षात आलं? इतक्या महत्त्वाच्या ह्या दोन कल्पना आहेत की का अवतार. आता मी बोलत गेले म्हणून मी ह्या बऱ्याचशा गोष्टी जास्त उच्च स्थितीला जाणं, उच्च स्थितीला जाणं. प्रकृती योग जन्म घेतो ना, त्यामुळे तो विवेकीच्या पोटी आला. प्रकृती योग
जन्म घेतो. नाही पण ईश्वराची प्रकृती आणि मानवाची प्रकृती ह्याच्यात पुन्हा फरक. गीतेमध्ये म्हणजे आता तुम्ही प्रकृती शब्द बोललात, थोड्या ओव्या पुढे घेऊ आपण, पण ह्या सगळ्या फार महत्त्वाच्या कल्पना आहेत, ह्या आपल्याला कळल्या पाहिजे. आणि ह्या काय आहे माहिती का, गीता काय, ज्ञानेश्वरी काय, ह्या ओवीत जे सांगितलं आहे त्याचाच फक्त अर्थ आपण फक्त तेवढंच मर्यादित पाहून कधी लागू शकत नाही. त्या ओवीचा अर्थ किंवा गीतेतल्या त्या श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी गीतेतला सगळा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. संपूर्ण गीता आपल्याला विचारात घ्यावी लागते. आणि म्हणून अशा कित्येक गोष्टींचा उल्लेख मी आधीच केला की तुम्हाला मी सांगितलं की म्हणजे पुरुषोत्तम, मग अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष, ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे फार पुढे येणार आहेत गीतेमध्ये. पण मी त्या आधी का सांगितल्या, त्या पहिल्यापासून आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि म्हणून असं जेव्हा आपल्याला ते समजत जातं ना, त्यावेळेला आपल्याला गीता समजते. केवळ एक श्लोक पाहिला, एक ओवी पाहिली, 4 ओव्या पाहिल्या, तेवढाच अर्थ पाहिला, त्यातून आपल्याला काही समजत नाही. आपल्याला असा हा सगळा संदर्भ लक्षात घ्यायला लागतो. आता तुम्ही प्रकृतीचा उल्लेख केला म्हणून मी सांगते की प्रकृती जसं ईश्वराच्या मी 3 अवस्था आपल्या ईश्वराच्याच 3 अवस्था, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम, या 3 अवस्था मी सांगितल्या. तसंच प्रकृतीसुद्धा 2 प्रकारची असते. प्रकृतीसुद्धा 2 स्वरूपाची असते. लक्षात घ्या, ह्याचा आपल्याला सगळा उल्लेख पुढे येणार आहे. पुढे अध्याय अनेक आहेत की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा उल्लेख होणार आहे. पण आत्तापासून आपण सगळी मनाची ती सगळी अशी तयारीच करूया की आपल्याला हे सगळं सहज हळूहळू कळायला लागतं. आत्ता बघा किती ओव्या तुम्हाला कळायला लागल्यात. त्याचं कारण आपण पहिल्यापासून खूप विवेचन करत आलो. आता ही प्रकृती जी आहे ही 2 प्रकारची प्रकृती आहे. एक आहे ज्याला म्हणतात अपरा प्रकृती, अपरा प्रकृती किंवा कनिष्ठ प्रकृती. अपरा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती. आणि प्रकृती म्हणजे काय हे मी सांगितलंय, बरोबर आहे ना. प्रकृती ह्याचा अर्थ की आपली एकूण जे काही नैसर्गिक सगळी क्षमता सगळ्या ज्या काही असतात, म्हणजे आपल्यामधले 3 गुण जे काही सगळे असतात. तर ही अपरा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती की जी ह्या 3 गुणांनी व्यापलेली असते. हे मानवाचे 3 गुण, मानवाचे 3 गुण. ही अपरा प्रकृती ह्या 3 गुणांनी व्यापलेली असते. म्हणजे ज्या वेळेला आपण अपरा प्रकृतीत असतो, आपण माणसं, ही आपली जी प्रकृती आहे ही अपरा प्रकृती आहे, कनिष्ठ प्रकृती आहे. कारण आपल्यामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. काहींच्यामध्ये सत्वगुण जास्त असेल, रजोगुण कमी असेल, तमोगुण अगदी कमी असेल. काहींच्यामध्ये तमोगुण खूप जास्त असेल, रजोगुण थोडाफार असेल, सत्वगुण अगदीच कमी असेल. काहीही प्रकारे हे 3 गुण असतात आणि ते कमी जास्त प्रमाणात प्रत्येकामध्ये असतात. ही अपरा प्रकृती, ही सगळी अपरा प्रकृती जी गुणांनी व्याप्त असते, ती सगळी अपरा प्रकृती. आणि दुसऱ्या प्रकारची प्रकृती म्हणजे परा प्रकृती, श्रेष्ठ प्रकृती. परा प्रकृती, श्रेष्ठ प्रकृती, दिव्य प्रकृती की जी गुणातीत असते, गुणातीत असते. गुणातीत, गुणाच्या अतीत, गुणांच्या पलीकडे गेलेलं. सत्वगुण सुद्धा नाही, सत्वगुण सुद्धा काही वेळेला अशा प्रकारचा असतो की खूप
आपण सत्वगुणी आहोत, आपण फार सात्विक वृत्तीचे आहोत, ह्याचाही अहंकार होऊ शकतो माणसाला. तर त्यामुळे सत्वगुणसुद्धा काही वेळेला आपल्याला नाशाप्रत नेऊ शकतो. तर त्यामुळे सत्वगुण नाही, बाकी तर नाहीच, रजोगुण तमोगुण हे तर नाही. ह्या सगळ्या गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे गुणातीत होणं. ज्याचा उल्लेख एक अध्याय आहे पूर्ण. ह्याच्यावर आपण पुढे सगळा पाहणार आहोत की अर्जुनाला म्हणजे तू कसा हो असं जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला म्हटलं की तू गुणातीत हो, सत्वगुणी सुद्धा नको. आता आपल्यासारखी माणसं अर्थात काय आहे की हा सगळा उपदेश सगळ्यांना देऊ नये, कारण नाहीतर गुणातीत होण्याच्या त्या कल्पनेमध्ये शेवटी सत्वगुणसुद्धा बाजूला राहील. तर निदान आपल्यामध्ये सत्वगुण जरी असला तरी खूप चांगलं. तर त्यामुळे आपण निदान जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपल्यामध्ये सात्विक गुण असावा. पण अर्जुन मी तुम्हाला आधीच सांगितले की अर्जुन हा फार उच्च अवस्थेला पोचलेला आहे. उत्क्रांतीची जी अवस्था आहे तर अर्जुनाचा आत्मा हा फार उच्च अवस्थेला पोचलेला आहे. आणि म्हणूनच त्याची ह्या कारणासाठी योजना केलेली आहे ईश्वराने की कौरवांसारख्या दुष्टांचा नाश होणं आवश्यक आहे आणि ते कार्य अर्जुनाकडून घडावं म्हणून अर्जुनाची योजना केलेली आहे. पांडवांची सुद्धा योजना त्यासाठी केलेली आहे. तर अशा प्रकारे हे अर्जुन हा फार दिव्य अवस्थेला पोचलेला आहे. पण तो कुठे आहे? अजून फार उच्च म्हणजे अगदी गुणातीत झालेला तर नाहीच आहे. तो अजून भगवंताच्या अवस्थेला पोचलेला नाही आहे. पण पोचणं शक्य आहे आणि म्हणून त्याला हा सगळा उपदेश आहे. की त्याला हा उपदेश का केलेला आहे? नाही तर बाकीचे पण पांडव होते, त्या सगळ्यांना मिळून तो उपदेश केला असता. पण हा उपदेश अर्जुनाला केलेला आहे कारण अर्जुन ह्या सगळ्यांच्यापेक्षा उच्च अवस्थेला पोचलेला आहे ह्या उद्धारामध्ये, उत्क्रांतीमध्ये. आणि म्हणून त्याला हा उपदेश आहे. तर अशा प्रकारे हे पराप्रकृती, तुम्ही प्रकृतीचा उल्लेख केला तर पराप्रकृती अपराप्रकृती ह्या दोन्ही प्रकारच्या प्रकृती असतात. तर ह्या ओव्या आपण पाहू आणि त्याचा अर्थ सांगताना तुम्ही जे काय म्हणता ते मी आणखीन स्पष्ट करते की म्हणोनी आघवे मागील मज आठवे मी अजूही परिसंभवे. मी अज आहे तरीसुद्धा मी संभवे, ह्याचा अर्थ मी माणूस म्हणून, मानव म्हणून या जगतामध्ये आज अस्तित्वात आहे. संभवे ह्याच्यामध्ये एवढा अर्थ आहे की मी एक मानव म्हणून ह्या पृथ्वी तलावरती आज अस्तित्वामध्ये आहे. आणि कसं तर प्रकृती योगे, म्हणजे ह्यामध्ये ह्या प्रकृती योगे ह्यामध्ये असा भाव आहे किंवा असा विचार आहे की माझी खरी पराप्रकृती ही ईश्वराची प्रकृती, दिव्य प्रकृती. पण मी मानवी देहामध्ये आलो आहे, मानवी देह स्वीकारला आहे. मी मानवी देह स्वीकारला आहे. तो जरी मी मानवी देह म्हणजे आता हे सगळं या ठिकाणी ह्या शब्दामध्ये जरी स्पष्ट होत नसलं तरी गीतेमध्ये पुढच्या भागामध्ये ते स्पष्ट होणार. पण या ठिकाणी आपण लक्षात घ्या की ईश्वराची पराप्रकृती आहे तरीसुद्धा तो मानवी प्रकृती धारण करतो. मानवी प्रकृती
की जी अपरा प्रकृती असते, खरं म्हणजे ती तो धारण करतोय, पण त्या प्रकृतीमध्ये तो राहत नाही. त्यांनी जी केलेली सगळी कर्म आहेत, ती कर्म जी आहेत ती पराप्रकृतीतलीच कर्म आहेत. ही आपल्याला हळूहळू ह्याचा अर्थ पुढे लागत जाईल. पण हे नीट लक्षात घ्या की त्याची खरी मूळ प्रकृती कुठली, तर पराप्रकृती. पण तो मानवी प्रकृती योगे, म्हणजे मानवी प्रकृती मी धारण केली, मी मानवी देहात आलो, पण मी जे काही करतोय हे ते आता पुढे तू लक्षात घे. असं आता पुढे काय म्हटले पहा, माझे अव्ययत्व अगदी स्पष्ट ह्या ठिकाणी आहे, माझे अव्ययत्व तरी नसे. नसे ह्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. नसे म्हणजे नाश होत नाही. तरी नसे ह्याचा अर्थ नाश होत नाही. नसे नुसता नसेचा अर्थ नाही मी सांगितला. नसे म्हणजे नाश होत नाही. नाश होत नाही. कशाचा नाश होत नाही? माझं जे अव्ययत्व आहे, अव्यय स्वरूप आहे, माझं जे अव्यय स्वरूप आहे, अव्यय स्वरूप ह्याचा अर्थ माझं अविनाशी स्वरूप. परमात्म्याचं स्वरूप अविनाशी आहे ना, परमात्म्याला काही अंत नाही. अविनाशी स्वरूप, माझं अविनाशी स्वरूप किंवा परिवर्तित ज्याच्यामध्ये परिवर्तन होतं, बदल होतो, असं माझं स्वरूप नाही. म्हणजे माझं अव्ययत्व जे आहे ते अशा प्रकारचं आहे की माझा कधी नाश होत नाही, माझ्यामध्ये कधी परिवर्तन होत नाही, मी जसा आहे तसाच असतो. असं असताना मी प्रकृतीमध्ये, मानवी प्रकृतीमध्ये आलो आहे, पण तरीही माझं अव्ययत्व नाश पावत नाही. लक्षात आलं ना? सगळ्याचा नीट अर्थ लक्षात घ्या. माझं अव्ययत्व नाश पावत नाही, माझं अविनाशित्व नाश पावत नाही. मी आहे तसाच आहे. म्हणजे मी अज आहे, मी अव्यय आहे, हे माझं मूळ स्वरूप, बरोबर? त्याचा नाश होत नाही. मी आलोय मानवी प्रकृतीमध्ये, पण माझं मूळ स्वरूप जसं आहे तसंच राहतं. पहा, अवताराचा अर्थ काय हे आपल्याला इथे कळतं की कृष्ण काय आहे. भगवद्गीतेमध्ये कृष्णाचं स्वरूप काय आहे की तो ईश्वर आहे. ईश्वर आहे. ईश्वर जसा असतो अज असतो, त्याला जन्म नाही, तो अव्यय असतो, त्याच्यामध्ये त्याला कधी नाश होत नाही त्याचा. ते माझं स्वरूप कायम राहतं. म्हणजे जरी मी जन्म घेतला मानवी देहामध्ये, तरी माझं ते स्वरूप संपलं असा त्याचा अर्थ नाही. माझं ते स्वरूप तसंच्या तसंच आहे. माझा हा अवतार संपला की मी पुन्हा माझ्या पूर्वीच्या स्वरूपामध्ये जाणार. आणि म्हणूनच मी सांगितलं की अवतार हा स्वेच्छेने जन्म घेतो आणि स्वेच्छेने त्याचा मृत्यू होतो. आपल्यासारखं नाही, निसर्गात हा होत नाही. स्वेच्छा आहे त्याची दोन्हीमध्ये, जन्मामध्ये आणि मृत्यू. आता कसं किती सुंदर शब्द वापरले ज्ञानदेवानी पहा. परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई. म्हणजे परी होणे जाणे ह्याचा अर्थ मी जन्मतो, मी मरतो. कृष्णाचं मरणही आहे ना, तर त्यामुळे
माझा जन्म होतो, माझं मरण मला मरण येतं, हे सगळं म्हणजे मी येतो जातो असं जे काही ह्या पृथ्वी तलावरती जे काही दिसतं माझं, की मी आलो आहे आणि मी नसणार आहे कधीतरी, हे जे काही सगळं दिसतं ते कशासारखं आहे, तर ते प्रतिबिंबे मायावशे माझाची ठाई. म्हणजे प्रतिबिंब कसं असतं, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं म्हणजे काही तो खरा सूर्य नसतो, हे केवळ प्रतिबिंब असतं. तसं आहे हे. किती सुंदर उदाहरण दिलं आहे ह्या ठिकाणी, की माझा जन्म होणं आणि माझं मरण येणं हे सगळं जे काही आहे ते केवळ प्रतिबिंबासारखं आहे, की सूर्य गेला की प्रतिबिंब गेलं, सूर्य आला की त्याचं प्रतिबिंब पडतं. तसं हे सगळं आहे मायावशे. म्हणजे हे सगळे आभास आहेत, हे सगळे आभास आहेत, हे खरं नाही आहे. माझ्या मूळ स्वरूपातच मी खरं म्हणजे आहे, पण मी इथे अवतरलो आहे, मी इथे अवतरलो आहे. अवतार याचा या सगळ्यामध्ये अवतार याचा अर्थ आपल्याला अधिकाधिक स्पष्ट होतो, की मी मायावशे म्हणजे माझ्याच मायेनी मी जन्म घेतला आहे, माझ्या मायेनी. याचा अर्थ की पुढे येईलच आणखीन थोडं. माया याचा अर्थ असाही आहे की माझी ती क्षमता आहे, जन्म घेणं आणि मरण घेणं, मृत्यू होणं हे दोन्ही मला शक्य आहे. हे मायावशे, माझ्याच मायेनी मी जन्म घेतो आणि मृत्यू घेतो. लोकांना असं वाटतं मी जन्मलो, कृष्णाचा जन्म, आपण कृष्ण जन्म साजरा करतो, तो कृष्णाचा जन्म हे लोकांना असं वाटतं की कृष्ण जन्मला ह्या तिथीला. तो हा सगळा आभास आहे आणि तो मी माझ्याच मायेनी, माझ्याच शक्तीनी, माया ही माझी शक्ती आहे, माझ्या शक्तीने मी तो निर्माण केलेला आहे. माया ही ईश्वराची शक्ती कशी हे जरा मी पुढे स्पष्ट करीन. आता एकदम त्याच्यात गेले की मला ह्या ओव्यांचे अर्थ डोक्यातून जातात, तर म्हणून पुढे स्पष्ट करते. पण मायावशे फार सुंदर शब्द वापरला आहे. ते प्रतिबिंबे म्हणजे प्रतिबिंबासारखं आहे, हा सगळा आभास आहे. माझंच मूळ स्वरूप आहे तसंच आहे. पुढेही तसंच सांगितले पहा, माझी स्वतंत्रता तरी न मोडे. माझी स्वतंत्रता, मी जो ईश्वर आहे स्वतंत्र आहे, तुम्हा सर्वांच्या पासून मी स्वतंत्र आहे, तर माझी स्वतंत्रता तरी न मोडे. परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. म्हणजे मी ह्या जगामध्ये मी कर्म करताना तुम्हाला दिसतो, कर्माधीनू, मी कर्माच्या अधीन झालेलो आहे, मी कर्म करतो. आपण आता भगवंत उपदेश देत आहेत अर्जुनाला, केवढं मोठं कर्म केलं आहे ना. सबंध कृष्णाचं आयुष्य पहा, केवढी अनेक कर्म त्यांनी केली आहे, अनेक दैत्यांचा नाश केला आहे, सगळी अनेक प्रकारची कर्म केली आहे. तर कर्माधीनू ऐसा आवडे, म्हणजे आवडे याचा अर्थ इथे मी भासतो, मी दिसतो तसा, मी कर्माधीन आहे, मी कर्म करतोय ह्या जगामध्ये, मी कर्म करतो आहे. हे जे काही तुम्हाला दिसतंय ना, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे. म्हणजे तुमचीच बुद्धी आहे ही, भ्रमिष्ट झालेली, भ्रमामध्ये असलेली अशी तुमची बुद्धी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं की ही सगळी कर्म मी करतो आहे. एरवी नाही, एरवी तसं प्रत्यक्षात तसं घडत नाही, प्रत्यक्षात तसं घडत नाही. म्हणजे त्याची कर्मसुद्धा आहेत ना ती, म्हणून त्याला दिव्य कर्म म्हणतात. दिव्य जन्म आणि दिव्य कर्म असं म्हटलेलं आहे. आपल्या मानवांची कर्म आणि आपल्या मानवांचा जन्म ह्यापेक्षा फार वेगळं स्वरूप ह्या अवताराच्या एकूण जन्माला आणि कर्माला आहे.
तर पुढे की एकचे दिसे दुसरे, ते आता उदाहरण दिले, एकचे दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. म्हणजे आपलं प्रतिबिंब आपल्याला आरशात दिसतं, म्हणजे काय दोन आपण असतो का? आपण दोन नसतो, आपलंच ते प्रतिबिंब असतं ना. तसं आहे की मी आहे तो तिथेच आहे, माझं फक्त प्रतिबिंब तुम्हाला दिसतंय, आणि ही सगळी कर्मसुद्धा माझी जी तुम्हाला दिसत आहेत, मी येतो जातो असं सगळं जे वाटतंय हे सगळं तुमची भ्रांती आहे. पण मी ती भ्रांतीसुद्धा का निर्माण केली आहे, तर मला अवतार घेऊन काही घडवायचं आहे. माझ्या अवताराला काही हेतू आहे, माझं अवतरण का होतं ह्याला काही हेतू आहे, आणि जो आपल्याला पुढे आता समजणार आहे. जे पुढची ओवी घेते, किती 49वी ओवी, नाही कुठे आलो होतं, बरोबर आहे ना? हां 45 ओवीकडे आलो. 47 झाले. तैसा अमूर्तची मी किरीटी, परिप्रकृती जयी अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी कार्यालगी. अगदी सोपं आहे, कळलं असेल सगळ्यांना, हो की नाही? की तैसा मी खरा म्हणजे अमूर्त आहे, किरीटी म्हणजे अर्जुना मी खरं म्हणजे अमूर्त आहे, पण मी प्रकृतीचं अधिष्ठान म्हणजे प्रकृतीचा आधार घेतला आहे, मानवी प्रकृतीचा आधार घेतलेला आहे, आणि म्हणून मी साकार, म्हणून मी सगुण रूपामध्ये नटतोय. नटे नटी म्हणजे मी सगुण रूपामध्ये नटलेलो आहे या निराळ्या अवतारांमध्ये. काही कार्यालागी, फार महत्त्वाचा शब्द आहे कार्यालागी, म्हणजे काही हेतूनी, काही कार्य करण्यासाठी मी या पृथ्वीवर आलो आहे. भगवंत म्हणताय, ईश्वर म्हणतोय की मी काही कार्य करण्यासाठी, कार्यालागी, काही हेतूनी मी ह्या पृथ्वीवर आलेलो आहे. जे धर्मजात आघवे, नाही आता पहा ह्या 48व्या ओवीनंतर जो श्लोक आहे 7वा आणि 8वा, हे जे 2 श्लोक आहेत हे गीतेतले अत्यंत महत्त्वाचे श्लोक, अत्यंत महत्त्वाचे श्लोक, जे सगळ्यांना माहीत असलेच पाहिजेत, अगदी पाठही असावे असे अशा प्रकारचे श्लोक सगळ्यांनी नीट पहा. आणि ते पाहत असताना तुम्हाला अर्थ लागत जाईल, कारण आता आपण कितीतरी गोष्टी, कितीतरी शब्दांचे अर्थ आपण समजावून घेत आलेलो आहोत. पहा श्लोक मी एरवी मी घेत नाही, पण मी हे श्लोक सांगते आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भारत म्हटलंय अर्जुनाला. अर्जुना भरतवंशाचा तो होता ना, म्हणून त्याला भारत म्हटलेलं आहे, भरतवंशाचा तो आहे. तर अर्जुना यदा, मी कशा कार्यालागी असं म्हटल्यानंतर मी कशासाठी आलो आहे हे ते सांगतायत, भगवंत सांगतायत. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ग्लानी बेशुद्ध होतो धर्म, शुद्धी जाते धर्माची, म्हणजेच धर्माचं स्वरूप जे असायला पाहिजे. आणि धर्म याचा अर्थ कधीही चुकीचा घेऊ नका. धर्म म्हणजे हिंदू धर्म किंवा कुठला विशिष्ट धर्म नव्हे. धर्म याचा अर्थ तुम्हाला आता सगळ्यांना पूर्ण माहिती आहे की धर्म याचा अर्थ वागण्याचे काही विशिष्ट नियम आपल्या वर्तनामध्ये किंवा आपल्या आचरणामध्ये असलीच पाहिजेत. अशी काही कर्तव्यांची पूर्ती, त्याला धर्म म्हटलेलं आहे.
की आपण ज्या विशिष्ट परिस्थितीत आहोत, ज्या विशिष्ट स्थानामध्ये आहोत, त्यानुसार असणारी आपली सगळी कर्तव्य आपण पूर्ण करायचीच असतात. की आपण माता आहोत, आपण गृहिणी आहोत, आपण आजी आहोत, आपण आणि कोण कुठे काम करतो आहोत आणि कुठे आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला काही ना काही कर्तव्य असतात. ती कर्तव्य आपण योग्य प्रकारे प्रामाणिकपणे पूर्ण करणं याला धर्म म्हणतात. तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते. ग्लानी म्हटलंय बघा, धर्म नाहीसा होत नाही, ह्याला ग्लानी म्हटलंय. हा सुद्धा महत्त्वाचा शब्द आहे की धर्म पूर्ण नाहीसा होत नाही, धर्माला ग्लानी येते. म्हणजे धर्म असतो पण आपण विसरतो, आपण त्या धर्माला विसरूनच जातो, आपल्या कर्तव्यांना आपण विसरून जातो, आपण काय करायचंय, कसं वागायचंय हे आपण विसरून जातो. ती धर्माची ग्लानी. धर्म आहेच, धर्म अस्तित्वामध्ये आहेच, पण आपण मात्र तो विसरतो. तर धर्माला ज्या वेळेला ग्लानी येते अर्जुना, त्यावेळे आणि अभ्युत्थानम अधर्मस्य, म्हणजे अधर्माचं ज्या वेळेला अभ्युत्थान म्हणजे अधर्म माजतो, अधर्म माजतो आणि धर्म खाली जातो, धर्म खाली जातो, धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचं राज्य निर्माण होतं, अधर्माला सगळं उच्च स्थान मिळतं. अभ्युत्थान म्हणजे उच्च स्थान मिळणं. अधर्माला ज्या वेळेला उच्च स्थान मिळतं, तदात्मानं सृजाम्यहम, त्यावेळी अशा वेळी तत् आत्मानं सृजामी अहम, असं आहे ते. सृजामी अहम म्हणजे त्यावेळी मी मला उत्पन्न करतो. अहम सृजामी असं आहे ते. अहम सृजामी, आत्मानं अहम सृजामी म्हणजे मी मला उत्पन्न करतो, मी मला जन्म देतो. म्हणून अवतार, स्वतःला जन्म देणं ही, स्वतःच्या इच्छेने जन्म घेणं ही आपल्या मानवांच्या बाबतीतली परिस्थिती नाही, ही ईश्वराला शक्य असलेली परिस्थिती आहे. म्हणून अशा वेळेला मी जन्म घेतो. असा हा 7वा श्लोक आहे. आता त्याच्या पुढच्या 2 ओव्या आहेत त्या पटकन आता लक्षात येतील. पहा, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. हा जो शेवट आहे ना, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा, हे पहिल्या श्लोकातलं जे पहिला भाग आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य, ह्याचा सगळ्याचा अर्थ इथे आहे. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा, म्हणजे ज्या वेळेला अधर्म धर्माचा पराजय करतो, धर्माला जिंकतो, अधर्म धर्माला जिंकतो. पहा, म्हणजे जे अन्यायकारक आहे, जे अनिती आहे, जे सगळं वाईट आहे त्याचा जय होतो आणि जे चांगलं आहे, जो धर्म आहे, चांगलं याचा अर्थ केवळ पाप आणि पुण्य असं नव्हे, पण जे अपेक्षित आहे ते सगळं सोडून ज्या वेळेला अधर्माचा जय होतो आणि धर्माचा पराजय होतो, अशी ज्या वेळेला परिस्थिती, धर्माते अभिभवी अधर्मो, ह्याचा अर्थ अभिभवी म्हणजे त्याला जिंकणं,
अधर्म धर्माला जिंकतो. अधर्म धर्माला जिंकतो. अभिभवी म्हणजे जिंकणं. त्यावेळी आधी 50वी ओवीच आपण म्हणून अजत्व परते ठेवी. माझं अजत्व हे जे स्वरूप आहे ते मी बाजूला ठेवतो. अज हे माझं जे स्वरूप आहे ते मी परते ठेवी म्हणजे मी ते बाजूला ठेवतो. मी अव्यक्तपणही नाठवी, न आठवी. नाठवी म्हणजे न आठवी. मी अव्यक्त आहे, मी अविनाशी आहे, हे माझं स्वरूपसुद्धा मी विसरून जातो, आठवत नाही. मी आठवत नाही. आता का आठवत नाही तर जे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणजे सगळ्या धर्माचं आणि धर्मानुसार वागणाऱ्यांचं युगायुगी रक्षण करणं. युगायुगी म्या रक्षावे म्हटलंय ना, मी रक्षण त्यांचं करावं. कशाचं? धर्मजात आगवे म्हणजे जे धर्मीय आहे, धर्माला धरून जे आहे, धर्माला धरून धर्मीय जे आहे, जे धर्मीय आहे, धर्मजात आणि धर्मानुसार वागणारी माणसंही आली. मग जे धर्मजात आगवे युगायुगी म्या रक्षावे, मी त्याचं रक्षण करावं. ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. म्हणजे फार पूर्वीपासून हा स्वाभाविकरित्या ओघ, हा ओघ अस्तित्वामध्ये आहे. हा आद्य काळापासून, फार पूर्वीपासून हेच चालत आलेलं आहे की ज्या वेळेला धर्माला अधर्म जिंकतो त्यावेळेला धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्माचं रक्षण करणं ह्यासाठी मी आलं पाहिजे, कारण ते माझं कर्तव्य आहे. म्या रक्षावे असं तो म्हणतोय, मी त्याचं रक्षण केलं पाहिजे. हा आद्य ओघ आहे. म्हणजे फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आद्य ओघ म्हणजे फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा, आद्य ओघ. आणि म्हणूनच अनेक आतापर्यंत अवतार होत गेले. तर अशा प्रकारे आणि पुढचा श्लोक आता त्याला जोडूनच आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे की ज्या ठिकाणी आता धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं हे आणखीन विशद करून भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत. की पहा पुढचा 8वा श्लोक पहा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अगदी सुंदर आणि अत्यंत महत्त्वाचा. परित्राणाय साधूनां, साधू सज्जन जी सगळी सिद्ध पुरुष ज्यांना म्हणतात अशा ज्या सगळ्या व्यक्ती सज्जनतेनी सात्विक मार्गाने जाणारे असे जे सगळे साधू संत सिद्ध त्या सर्वांचं रक्षण, परित्राण म्हणजे रक्षण, परित्राणाय साधूना म्हणजे त्यांचं साधू संतांचं सिद्धांचं रक्षण करण्यासाठी. विनाशाय च दुष्कृतां म्हणजे दुष्कृत करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी. दुष्कृत करणं जे अयोग्य प्रकारे दुष्टपणाने जे कोणी वागतं आहे
त्यांचा विनाश करण्यासाठी. आणि म्हणूनच कृष्णाचं जर चरित्र आपण पाहिलं तर अनेक दैत्यांचा त्यांनी अगदी लहानपणापासून पुतनेचा वध केला, कंसाचा वध केला, इतक्या लहान वयापासून ते कौरवांच्या वधापर्यंत अनेकांचे वध कृष्णाने केले किंवा कृष्णामुळे होत गेले. तर असे हे सगळं विनाशायच दुष्कृताम म्हणजे दुष्कृत करणारी जी माणसं त्यांचा विनाश करण्यासाठी. आणि मग ज्या वेळेला साधू संतांचं योग्य मार्गाने जाणाऱ्यांचं रक्षण होतं आणि दुष्कृतांचा विनाश होतो त्यावेळेला आपोआपच काय होतं तर धर्मसंस्थापना होते. धर्मसंस्थापना होते. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे धर्मसंस्थापना करण्यासाठी मी युगानुयुग असे जन्म घेत आलेलो आहे. जन्म ह्याचा अर्थ अवताराचा जन्म आहे. तो वेगवेगळ्या रूपात या पृथ्वीतलावर त्या पुरुषोत्तमाने त्या परमेश्वराने अवतार घेतलेला आहे. आणि तो कशासाठी तर धर्मसंस्थापनार्थाय म्हणजे धर्माची संस्थापना करण्यासाठी. म्हणजेच सर्व माणसांनी योग्य प्रकारे आपल्या कर्तव्यांचं पालन करावं. त्यावेळेला धर्माचं रक्षण होणार ना. त्याच वेळेला धर्माचं रक्षण होणार. त्याच वेळेला समाजाचं रक्षण होणार. समाज तरी अस्तित्वात कधी राहील ज्या वेळेला माणसं एकमेकांसाठी काहीतरी जी कर्तव्य आहेत ती करत असतात. आता पहा, कुटुंबामध्ये आईचं कर्तव्य आहे, वडिलांचं कर्तव्य आहे, मुलांची कर्तव्य आहेत, भावा बहिणींची कर्तव्य आहेत. त्यांनी आपापली कर्तव्य जर केली नाहीत तर कुटुंबाची काय अवस्था होते आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. तर म्हणजेच अशाच प्रकारे ज्या वेळेला संपूर्ण समाजामध्ये सगळी माणसं योग्य प्रकारे कर्तव्याचं पालन करतील त्याच वेळेला धर्माचं संरक्षण होईल. म्हणजेच समाजाची धारणा होईल. म्हणजेच समाजाची धारणा होईल. म्हणून त्याला धर्म असं म्हणतात. जो समाजाची धारणा करतो तो धर्म. बरोबर आहे. जो समाजाची धारणा करतो, धारणा म्हणजे समाजाला अस्तित्वात ठेवतो. नाही तर समाजाचा विनाश होईल ना सगळा. जर प्रत्येक स्वार्थी माणूस आपल्या स्वार्थानुसारच वागत गेला तर समाजाचा विनाश होत जाईल. तर तसं होऊ नये म्हणून धर्म अस्तित्वात असला पाहिजे. आणि म्हणून त्याला म्हणायचं धर्माची संस्थापना. इथे त्याला संस्थापना का म्हटलंय की तो धर्म त्या धर्माचा अधर्माने पराजय केलेला आहे. त्या धर्माला पुन्हा स्थापित करणं म्हणून धर्मसंस्थापना म्हटले. धर्म संस्थापित करायचा आहे जो नाहीसा झाला. आता त्या काळामध्ये कौरवांमुळे इतर अनेक काही दुष्ट राजांमुळे सुद्धा धर्म नाहीसा होत चालला होता. त्या सगळ्यांचा नायनाट कृष्णाने त्या काळामध्ये घडवून आणला. तो अशासाठी की धर्माचं रक्षण व्हावं आणि धर्माची संस्थापना. जो धर्म जिंकला अधर्माने तो पुन्हा संस्थापित करण्यासाठी म्हणून हा अवतार निर्माण होतो. आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की धर्माची संस्थापना सुद्धा कधी होते की ज्या वेळेला माणसातल्या ज्या वाईट वृत्ती आहेत त्या सगळ्या नाहीशा होऊन ज्या वेळेला माणसाचं आरोहण होतं. या आरोहण शब्द मगाशी वापरला होता ना की माणसाचं ज्या वेळेला आरोहण होतं त्यावेळेला धर्माची संस्थापना.
म्हणजे धर्म काही आपण कुठे आणून एकदम बसवू शकत नाही. प्रत्येक माणूस सुधारत गेला पाहिजे, प्रत्येक माणूस. आणि त्यामुळे हे भारतीय अध्यात्म आहे ना, हे व्यक्तिवादी आहे. लक्षात घ्या, फार मोठा एक विचार आहे. भारतीय अध्यात्म हे व्यक्तिवादी आहे. आधुनिक व्यक्तिवाद आणि भारतीय अध्यात्मातला व्यक्तिवाद हे फार दोन प्रकारची टोकं आहेत. नीट लक्षात घ्या मी काय बोलते ते. म्हणजे फार वेगळे ह्या ओव्यांमध्ये, या श्लोकांमध्ये न आलेले पण फार महत्त्वाचे विचार आहेत हे. की आधुनिक व्यक्तिवाद कसा असतो की मी, माझं, मला पाहिजे, माझ्यासाठी सगळं असलं पाहिजे, मला मिळालं म्हणजे झालं, बाकी कोणालाही नाही मिळालं तरी चालेल. उलट आणखीन राक्षसी वृत्ती म्हणजे मला नाही मिळालं तरी चालेल पण दुसऱ्याला मिळू नये, इतक्या हीन पातळीला आपण जातो. ही किती आपण खाली 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 आपण गेलेलो असतो. हा व्यक्तिवाद, हा आधुनिक व्यक्तिवाद. ज्या वेळेला फक्त व्यक्तीने आपलाच विचार करावा, कुटुंब राहू दे, समाज राहू दे, देश राहू दे, राष्ट्र राहू दे, जग राहू दे, कोणाचं माझा कोणाशी संबंध नाही, कशाशी संबंध नाही, माझं भलं झालं म्हणजे झालं, हा विचार आहे, हा आधुनिक व्यक्तिवाद आहे. आणि भारतीय अध्यात्मातला व्यक्तिवाद आहे ना, तो फार वेगळा आहे. तो फार उदात्त व्यक्तिवाद आहे. लक्षात घ्या, अत्यंत उदात्त व्यक्तिवाद आहे. आणि तो असा आहे की त्याला उदात्त का म्हणायचं, तो व्यक्तिवाद तर आहे पण तो उदात्त आहे. कसा तर प्रत्येक व्यक्ती कनिष्ठ पातळीतून उच्च पातळीकडे गेली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणूनच पुढे एका अध्यायामध्ये येणार आहे की आपला उद्धार आपणच करायचा असतो. उद्धरेत आत्मानं, आपला उद्धार आपणच करायचा असतो. तर हा आपला उद्धार आहे, प्रत्येक व्यक्तीचा उद्धार आहे, प्रत्येक व्यक्तीचा उद्धार आहे. पण असा ज्या वेळेला प्रत्येक व्यक्तीचा उद्धार साधत जातो, प्रत्येक व्यक्ती ह्या नीच हीन पातळीहून उच्च पातळीला यायला लागते, त्यावेळेला मग काय होतं, हे असं सगळं आरोहण सगळ्यांचं झालं की मग खरी धर्मसंस्थापना. म्हणून ह्या ठिकाणी फक्त धर्मसंस्थापना असा जरी शब्द वापरला असला तरी त्यामध्ये हे सगळं आध्यात्म आहे, हे लक्षात घ्या. हे अरविंदांनी इतकं सुंदर स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी असं म्हटलंय की हा व्यक्तिवादच आहे. आपलं अध्यात्म हे व्यक्तीचा उद्धार करतं, समाजाचा उद्धार आपोआपच होतो. समाजाचा उद्धार आपण समाजाला सुधरवू शकत नाही. आपण लाख आपल्या मुलांना सुद्धा सुधरवू शकत नाही. ते वागायचे तसे वागतात, तर आपण संपूर्ण समाजाला कुठे त्यांचा उद्धार साधू शकणार आहे. निदान मी तरी चांगली होईल, माझा तरी उद्धार साधू दे, मी तरी त्या हीन पातळीला न राहता मी कुठेतरी उच्च पातळीला जाण्यासाठी माझ्याकडून जो काही प्रयत्न करता येईल तो मी करू दे, माझं आरोहण झालं. अशा प्रकारे प्रत्येकाने विचार केला समाजातला की हळूहळू तो समाज. आणि अरविंदांचा हाच मोठा आशावाद आहे. अरविंद म्हणतात की अशाच पूर्णत्वाला समाज जाणार आहे, ही अवस्था येणार आहे, ही अवस्था येणार आहे. त्यांचं जो पूर्ण योग आहे ना अरविंदांचा, तो असा आहे की ही अवस्था येणार आहे. आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. आणि तो प्रयत्न न का माझ्या शेजाऱ्याला मी सुधरवू शकू, मला तर मी सुधरवू शकते. तो भांडायला उठला तरी मी भांडलंच पाहिजे असं नाही, मी तर शांत राहू शकते. माझ्या घरातलं माझं मूल माझ्यावरती काहीतरी उद्धटपणे बोललं तर
मी तितक्याच जोरामध्ये त्याच्याशी बोललं पाहिजे असं नाही आहे, किंवा मी त्याच्यावरती हात उगारून मी त्याला मारलं पाहिजे असं नाही आहे. माराने मूल कधी सुधारत नाही, लक्षात घ्या, कधीही नाही सुधारत. माराने मूल सुधारत नाही, कोडगं होतं, निर्लज्ज होतं. मार काय, थोडा मार खावा लागेल असं वाटतं. माराने मूल सुधारत नाही, ओरडून मूल सुधारत नाही. त्याला सुधारण्याची पद्धती ही आपणही चांगलं वागणं ही पहिली आहे. पहिली स्थिती ती आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे. आपल्या मुलापुढे आपले आदर्श आपण ठेवले पाहिजेत. ती पहिली आपली जबाबदारी असते. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला तो काहीतरी वाईट वागतोय त्या क्षणाला कधी सांगायला जाऊ नये, हळूहळू त्याला सुधारा. हळूहळू का होईना, कधी ना कधी चांगल्या ह्याच्यामध्ये लाडात आपल्या प्रेमात असेल, अशा वेळेला कितीतरी प्रकारे आपण समजावून सांगू शकतो. चांगल्या चांगल्या त्याला गोष्टी सांगून त्याला समजावून सांगू शकतो. त्याच्यातला बोध त्याच्यापर्यंत आपण पोचवू शकतो आणि त्याला सुधारू शकतो. त्यामुळे असा विकास साधायचा आहे. आणि अशा प्रकारे आपोआपच आपण चांगले वागलो ना की दुसऱ्याला सुद्धा काही वेळेला लाज वाटते. अरे तिच्याशी आपण असं नाही वागलं पाहिजे असं वाटतं. बघा अगदी माझे अनुभव आहेत हे, इतरांकडे बघून माझ्या स्वतःच्या जीवनातल्या अनुभवाने मी हे सांगते की खरोखर असं आपोआप वाटायला लागतं. तर हां, शेवटी माणूसच असतो प्रत्येक. आपणही माणूस आहोत, तेही माणूस आहे. पण प्रत्येकाने आपल्याला सुद्धा असा व्यक्तिवाद आहे आपला. आपण सुद्धा व्यक्तिवादी आहोत, पण आधुनिक व्यक्तिवाद हा फार स्वार्थी व्यक्तिवाद आहे. आणि आपला व्यक्तिवाद हा अत्यंत उदात्त आहे. का उदात्त आहे तर आपण आपल्याला सुधारावून आपण आपला आदर्श इतरांच्या पुढे ठेवायचा असतो. म्हणूनच भगवंत सुद्धा आपलं उदाहरण आपल्या पुढे ठेवतात. आणि म्हणूनच भगवंत सुद्धा अवतार घेऊन ह्या पृथ्वी तलावर येतात. आज आपण इथे खूप खूप सुंदर.